ट्विंकल खन्ना ह्या बाईबद्दल मला काय वाटतं हे कधी-कधी मलाच कळत नाही. म्हणजे मला खरं तर तिचं कौतुकच वाटतं. एकतर ती खरंच शहाणी आहे. म्हणजे आपण नटी बनण्याच्या लायकीचे नाही, आपल्याला ॲक्टिंग येत नाही, हे तिला स्वतःला समजलं आणि समजून-उमजून तिने चित्रपट संन्यास घेतला. हा तिने आयुष्यात केलेला सगळ्यात पहिला शहाणपणा. नाहीतर आपल्याला ॲक्टिंग येत नसताना सुद्धा काहीही करून चित्रपटात कामं करून प्रेक्षकांवर स्वतःला थोपवणाऱ्या नट्या काही कमी नाहीत. पण ही बाई शहाणी. हिने ओळखलं, की आपल्याला काही ॲक्टिंग-बिक्टिंग जमत नाही. जरी सुपरस्टार बाप असला तरी आपल्यात ते आलेलं नाही. पण तिच्यात काय आला, तर तिच्यात आईचा बिनधास्तपणा आला. मग तो बिनधास्तपणा तिच्या वारंवार लेखनातून, बोलण्यातून, कृतीतून दिसत असतो. म्हणजे ती कोणत्या मुलाखतीत, कोणत्या प्रश्नाला काय उत्तर देईल याचा नेम नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याबरोबर आपण, ज्यांचा तिच्याशी काडीचा संबंध नाही, असे लोकसुद्धा थोडे घाबरतो, की आता ही बाई काय बोलेल? पण ती मात्र आपल्याला जे वाटतंय ते कुणाचीही पर्वा न करता बिनधास्त बोलते. तमा बाळगणे हा शब्द तिच्या शब्दकोशातच नाही. मला वाटतंय ना, मग मी ते बोलणार. मला कुणाचं काय करायचंय? खऱ्या अर्थाने लोकशाहीत जगणारी ती बाई आहे. खरं तर कधी-कधी मला तिचं पटतं सुद्धा. म्हणजे कधी? तर अनेक विषयांवर तिने खरंच अतिशय प्रामाणिक आणि बरोबर मतं मांडली आहेत. जी मतं बाकीचे लोक, लोकांच्या म्हणण्याला किंवा लोकांच्या विचारांना घाबरून मांडतच नाहीत. लोक काय म्हणतील? उगीच आपली इमेज खराब होईल, आपले फॉलोअर्स कमी होतील, आपली लोकप्रियता कमी होईल, म्हणून ही बाई कधीही मागे हटत नाही आणि हेच मला ती आवडण्याचं महत्त्वाचं कारण आहे.